बॉम्बे हॉस्पिटलमधून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णालयातील एक महिला कर्मचारीवर ऑन ड्युटी असताना छेडछाड झाली असून तो हॉस्पिटलमधल्या एका परमनंट स्टाफ करून घडल्याचं समजलं आहे। शिवीगाळ करायला लागला, ऑफर द्यायला लागला। त्याच्यानंतर मी जेवायला बसले तर माझ्या अंगाला टच करण्याचा प्रयत्न केला, माझ्या मांडीवर हात ठेवला। ही घटना समोर आल्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल केली आहे। पीडित महिलेने पोलिसांकडे आणि माध्यमांसमोर बोलताना सांगितलं आहे की ही घटना काही दिवसांपूर्वीची असली तरी काही महिन्यांपासून सतत हॅरेसमेंट आणि मानसिक त्रास सहन करत आहे। ती सध्या तिथेच काम करत आहे, मात्र तिच्यावर इतका मेंटल प्रेशर व वर्क प्लेस टेन्शन आहे की ती जणू रिझाइन करावी असं अप्रत्यक्ष दबाव टाकण्यात येतोय। काल तर मला एवढी हॅरेसमेंट केली की अक्षरशः मी चक्कर येऊन तिथे पडले। बीपी चेक करायला पण सिस्टर पुढे येत नव्हत्या। त्यांना ते पण सांगत होत्या की सिक्युरिटीने विचारा, मग त्या मॅनेजमेंटला विचारा, मग तुमचा बीपी चेक करतो। म्हणजे माणूस मरत असेल तर हॉस्पिटल कशाला आहे? मग हा प्रकरण उघडकीस आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही। मात्र वुमन सेफ्टी एस्पेशली फॉर वुमन्स आणि हॉस्पिटल कल्चर या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले। ही केवळ एक घटना नाही, ही त्या प्रत्येक महिलासाठी आहे जिला वर्कप्लेस वरती सुरक्षित वाटत नाही। तुम्ही व्हिडिओ पाहिलात, तिचा आवाज ऐकलात, तिचं उत्तर काय? सायलेन्स, स्क्रोल की स्टँड अप ते तुम्ही ठरवा। माझं नाव मोहिनी आहे। मी इथे 17 एप्रिल पासून कामाला आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर, रेअर हॉस्पिटॅलिटी अँड सर्व्हिस। इथे मी 9 माळा MRC ला ज्या दिवशी ड्युटीला होते त्या दिवशी माझ्यासोबत ॲक्सिडेंट एक झाला की एक ऑडबॉय प्रकाश शिंदे त्याने माझ्यावर मस्करी करत होता। तर मी म्हणजे एक लाईटली घेतलेलं, जाऊ दे करून। पण नंतर तो फोन नंबर मागायला लागला, मी फोन नंबर दिला नाही। त्याच्यानंतर तो पिऊन येऊन माझ्याशी म्हणजे असलीच चाळे करायला लागला, शिवीगाळ करायला लागला, ऑफर द्यायला लागला। त्याच्यानंतर मी जेवायला बसले तर माझ्या अंगाला टच करण्याचा प्रयत्न केला, माझ्या मांडीवर हात ठेवला। मी त्याला खूप हे केलं, मध्ये जेवायला बसलेली तर मध्ये मी बॅग टाकली, ते बॅग पण त्यांनी खाली फेकून टाकली। आणि मी तिथल्या सिस्टरना एका बोलली, नाईट शिफ्ट, मला नाव नाही माहिती, पण त्या सिस्टरना बोलली की असे कसे ऑन ड्युटी पितात ते लोक। एक नाही 2 जण होते। एकाची तर ड्युटी संपून तर 9 वाजता MRC ला प्यायला आलेला, आणि एवढे प्यायले होते की त्यांना स्वतःची शुद्ध नव्हती। प्रकाश शिंदे आणि जितू हे 2 जण होते। हा, पिऊनच होते दोघं, पण ऑन ड्युटी प्यायले होते ते। मी तिथल्या सिस्टरना बोलले की खूप प्यायलेत, मला भीती वाटते। सिस्टर बोलले इथं चालतंच ते, काय बोलणार आम्ही तरी। त्याच्यानंतर मग मी लेबर ऑफिसला 12 तारखेला सांगितलं की असं असं झालंय। तर ते बोलले आम्ही सांगतो म्हणून, पण मला काय हे म्हणजे पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळाला। त्याच्यानंतर मी आमच्या सुपरवायझरना बोलले, अंकुश पाटील यांना। तर ते तेव्हा बोलले की मी मॅडमला सांगतो आणि मॅडमजवळ घेऊन जातो। मला मॅडमजवळ घेऊन तर अजून आता 1.5 महिना झालाय, अजूनपर्यंत घेऊन गेले नाही। उलटे जिथे मी ज्यांना सांगितले तो तिथेच घेऊन गेले आणि त्या माणसाला बोलवली। त्यांनी मला तिथे सॉरी बोललं। मला एवढं म्हणायचंय की जी मला त्यांनी वागणूक दिली, ज्या शिवीगाळ केली, जे टच केलं, ते एका सॉरीने होतं का? माझी घरची सगळी हे करत होता की तुझा नवरा किती वाजता येतो, तुझे फिजिकल रिलेशन होतात का, हे सगळं विचारत होता। नको ते शब्द ते एका सॉरीने भरून निघतं का? त्याच्यानंतर मला सांगण्यात येत होतं की घरी सांगू नकोस, लेखी कंप्लेंट देऊ नकोस। मला सगळ्यांची इथली, मी नवीन असल्यामुळे सगळ्यांची नाव माहिती नाही, पण मला असं सांगण्यात येत होतं की घरी सांगू नकोस, लेखी कंप्लेंट देऊ नकोस। तरी पण मी आता घरी सांगून नंतर मग मी आझाद मैदानला FIR दर्ज केली। FIR दर्ज केल्यानंतर तिथे संजय सावंत आला होता। संजय सावंत बोलतो की काहीतरी घेऊन रफादफा करा केस। ते उद्धव सेनेचे कार्यकर्तेच आहेत। नंतर मला एक तिथे इथून हॉस्पिटलमधून एक सुपरवायझर तिथे गेले आणि ते बोलले की आम्हाला मॅनेजमेंटशी बोलायचंय। तर तिथून मी पेंडिंग ठेवली ती FIR पेंडिंग ठेवून 1 तासासाठी मी हॉस्पिटलला आले। हॉस्पिटलवाले मॅनेजमेंटवाले बोलले की आम्हाला 7 दिवसाचा टायमिंग दे। मी मान्य केलं ते पण, की चला ठीक आहे। तो पण तिथे पाया पडायला लागला। म्हटलं ठीक आहे, माझी 2 मुलं आहेत, बायको आहे। मी पण एक इमानदारी दाखवली आणि मान्य केलं। आणि ते मी लिहून पण दिलं रायटिंग मध्ये की मी सध्या तक्रार टाकत नाहीये,
मी आमच्या मॅनेजमेंटला 7 दिवसाची मुदत दिली. त्या 7 दिवसांमध्ये जर त्यांचा रिझल्ट मला माझ्या मनासारखा नाही लागला की हा ह्याला पनिशमेंट अजून नाही मिळाले तर मी परत FIR करणार असं मी त्यांना सांगून लिहून दिलं होतं. पण तिथून मी आल्यानंतर त्याच माणसाने माझं एवढं नाव कर, अरे त्याला इथे विचारण्यात आलं की कसं आलास काय आलं, तेव्हा संजय सावंत किंवा तो आणि इथे हॉस्पिटलला माझं नाव खराब करत, अरे आम्ही पैसे दिले 50,000 दिले आणि केस रफादफा केले. मग हे आरोप कोण सहन करणार? मी न घेता मी आरोप का सहन करू? मला आतमध्ये जाण्याला मनाई करत होते. नंतर आमचे शिवसेनेचे दीपक जामदार आहेत, त्यांनी मला सपोर्ट करून आणि माझे फ्लोअर चेंज करताय. जिथे मी कम्फर्टेबल आहे तिथे मी त्यांना सांगते मी कम्फर्टेबल तिथे आहे, आल्यापासून तिथेच ड्युटी करते आणि आता माझे फ्लोअर चेंज करण्यात येत आहेत. काल तर मला एवढी हॅरेसमेंट केली की अक्षरशः मी चक्कर येऊन तिथे पडले. BP चेक करायला पण सिस्टर पुढे येत नव्हत्या. त्यांना ते पण सांगत होत्या की सिक्युरिटीने विचारा, मग त्या मॅनेजमेंटला विचारा, मग तुमचा BP चेक करतो. म्हणजे माणूस मरत असेल तर हॉस्पिटल कशाला आहे? मग माझी एवढीच अपेक्षा आहे की मला का मानसिक त्रास देण्यात येतोय आणि त्याला शिक्षा व्हावी. तो अजून बाहेर मोकाट फिरतोय चांगला, त्याला इथून फक्त 15 दिवस बसवण्यात आलंय. मला आता सध्या एवढं सांगायचं आहे की मला जो जिथे कम्फर्टेबल आहे तिथे काम करण्यात काय यांची म्हणजे हे काय त्यांना त्रास काय मला तेच काय कळत नाही. मला जिथे नको तिथे जबरदस्ती पाठवली जाते. मी त्या ह्याला एवढी होते की तिथे मी ऑडबॉयचं पण काम केलंय. माझी एक पण कंप्लेंट नाही तिथे, तरी पण माझं फ्लोअर का चेंज केले जात आहेत? ही केवळ एक घटना नाही, ही त्या प्रत्येक महिलासाठी आहे जिला वर्कप्लेस वरती सुरक्षित वाटत नाही. तुम्ही व्हिडिओ पाहिलात, तिचा आवाज ऐकलात, तिचं उत्तर काय? सायलेन्स, स्क्रोल की स्टँड अप ते तुम्ही ठरवा.